अर्ध्या याची मूर्ती बनवली आणि अर्धा दगड तिथंच ठेवला. ती मूर्ती मंदिरामध्ये विस्थापित केली. त्या मंदिरामध्ये विस्थापित केल्यानंतर तुम्ही आम्ही सर्व गाव त्या मंदिरामध्ये त्या देवाचं दर्शन घ्यायसाठी जात होतो. दगड आणि त्यातला उरलेला दगड त्याची केली पायरी तिथं जा. आता एका दगडावर त्या दगडातला दगड त्या दगडावर पाय देऊन आपण एका मूर्तीचं दर्शन घेऊन राहिलो आणि एकावर पाय घेऊन राहिलो. दगड तोच, दगड एकच, दगड एकच. प्रारब्ध दगडाला लय चुकलं, त्याचं प्रारब्ध. आता मळक हे समजा एक मुनी तिकून येत असताना असं कुंभार बसून होता. कुंभार मळके विकत होता. नेमकं त्यानं फुटलेलं मळक हे मधात ठेवत नाही. हा कुठं ठेवतो? काढून बाजूने ठेवतो. आता ते काढलेलं एक खालून छद्र पडलेलं मळक हे बाजूला ठेवलं. ते साधू तिकून आले. आल्यानंतर म्हणतो का हो कुंभार महाराज, मला मळक पाहिजे आहे. ह्या मळक्याची किंमत किती आहे? तो म्हणते 100 रुपये. आणि हे बाजूला काढलं या मळक्याची किंमत याची 25 रुपये. हा एवढा कसा फरक? याची 100 रुपये याची 25 रुपये. मळक तर सारखंच आहे. नाही म्हणे, ते त्याला छद्र पडून आहे म्हणे, हे बिना छद्राचं आहे म्हणे. मग तुम्हाला कोणतं पाहिजे म्हणे? छद्राचं. बिना छद्राचं नाही म्हणे, छद्राचं पाहिजे म्हणे. मग हे काय केलं? ते बिना छद्राचं सोडून दिलं. छद्राचं मळक त्यांनी घेतलं. त्या कुंभाराने विचार केला, हे फुटलेलं मळक मी याच्यासाठी आता हे फेकून द्या म्हणून त्याने त्याचे 25 रुपये केले. पण या साधूच्या कोणत्या उपयोगात पडत नाही. या साधून त्या मळक्याला नेलं आणि तिथं शंकरजीचं पिंड म्हणजे काय होतं, मंदिर होतं. त्याच्यात पिंड होती शंकरजीची. त्या शंकरजीच्या पिंडात वरते काय राहायची? घंटा. त्या घंट्याने बरोबर तार बांधून आणि ते मळक्याला दोरी बांधून त्याला ते लटकवून दिलं. पिंडीवर थेंब त्याच्यात एक कापसाचा बुवा घालून त्याला हे दिलं. ते थेंब 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 कुठं पडत होतं पाणी? पिंडीवर. कुठं पडत होतं? पिंडीवर पडत होतं, नाही का? आता ते पिंडीवर आणि त्याच्यामधलं की एक मळक एका जणानं नेलं तर ते कुठे नेलं? नाही का? चौक खानकरी टिटवं पुळं ढपलं डमडम कर, नाही का? चौघ खानकरी आणि ढपलं पुळं आणि ते चाललं टिटवं घेऊन पुळं, नाही का? टिटवं म्हटलं म्हणजे ते मळक असते त्याला दोरी बाजून. मळक त्यातलंच होतं. त्याच्यातलं ते फुटलेलं मळक त्यानं नेलं. यातलं जे मळक होतं हे मळक कुठे गेलं? मशानात गेलं. आणि एक मळक कुठे गेलं? देवाच्या पिंडीवर पाणी टाकून राहिलं. देवाच्या पिंडीवर पाणी घेऊन राहिलं थेंब थेंब. आणि एक मळक कुठे गेलं? मशानात गेलं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं, निर्जीव वस्तूला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही, त्याला सुद्धा प्रारब्ध आहे. काय हो हे घ्या ना, हे फुलं. हे फुलं कुठं आले? एका झाडाची फुलं. एका झाडाची फुलं. आता हे इथं आले. यातले जे काही फुलं असतील ते कुठं गेले? मशानात गेले, नाही का? त्या प्रेतावर. याच्यातलेच फुलं. मग हे इथं देवाजवळ आले, देवाच्या शिरावर गेले, नाही का? चरणी गेले, नाही का? आणि काही फुलं तिथं गेले. आता ते झालं. आता ते प्रारब्ध आहे. पण प्रारब्ध बनत असते. कसं बनते प्रारब्ध? तसं नाही बनत प्रारब्ध. प्रारब्ध काय? केलेल्या कर्मावर अवलंबून असते प्रारब्ध. आता फुलं आणले तोडून, त्या फुलातला सुई घेतली आपण. हार कशाला बनतो? सुई राहते. एवढी मोठी सुई असते. तुम्ही पाहिली का? त्या फुलाजवळ तुम्ही फुलमाळीत आहेत ना? इथं फुलमाळी कोण कोण आहे? माया बहीण आहे का फुलमाळी? हो का? वनमाळी आहे. हो का? बरं. बरं, ते काय करतात माहिती आहे का? आणि ते काही नाही, एवढी मोठी सुई त्या फुलातून टोचल्या जाते. त्याचा काय केलं जाते? ते फुलं भांडू लागले. कारे म्हणे राजा, तुम्ही म्हणे आम्ही म्हणे देवाच्या चरणी म्हणे, पण तुम्ही तर देवाच्या गळ्यात जाऊन पडले म्हणे. ते फुलं म्हणते. त्या फुलांना सांगितलं मग, आम्ही इथं तसे नाही आलो म्हणे, आमचं कर्म पहा म्हणे काय. तुमचं कर्म तसं नीच असेल म्हणून तुम्ही ते देवाच्या पायाशी गेले म्हणे, नाही का? पायदळी गेले म्हणे. आणि आम्ही देवाच्या गळ्यात आहो म्हणे. आमचं कर्म आहे म्हणे. कर्म कसं म्हणे? एवढी मोठी सुई घालायची म्हणजे त्याच्याजवळ. हा. आणि तो महाराज विचारत नाही करत म्हणे, अशी टोचते म्हणे. हा. टोचल्यानंतर म्हणे हार बनवते म्हणे. आणि आम्ही कसं म्हणे, आम्हाला किती म्हणे ते टोचताना कसं चांगलं वाटलं असेल का म्हणे. पहिले म्हणे कष्ट भोगावं लागतात म्हणे, तेव्हा कुठं गळ्यात जाऊन पडावं लागते म्हणे, नाही का?
तर ते तसंच आहे ना. आपल्याला पहिले कर्म करायसाठी पहिले कष्ट करावं लागेल नाही का. कष्ट म्हणजे कोणते, पहिले पहिले दुःख भोगावं सोसावं लागल. त्यांनी दुःख सोसलं. एवढी मोठी सुई लहानचीक नसते, कपडे शिवायची थोडी होई काही. ते सुई तो असं पण पिरवते त्याच्यातून, तर ते तिकून असं असं करून काढते ना. असं करून एवढं कष्ट दुःख भोगलो म्हणे, म्हणून म्हणे गळ्यात जाऊन पडलो म्हणे. तेवढं जर तुम्हाला कष्ट घ्यावं लागल, तेव्हा कुठं तुम्ही देवाच्या कुठं जवळ जा. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो नाही का, नेहमी सांगत असतो मी हे दृष्टांत वगैरे येते का. हे प्रत्येक फुलाचं प्रारब्ध आहे म्हणा, प्रत्येक वस्तूचं प्रारब्ध आहे, प्रत्येक मनुष्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध हे तसं नाही तुमच्या कर्मावर, कारण पहिले कर्म केले जाते, कर्मानंतर मग प्रारब्ध तुमचं नाही का. आणि ते प्रारब्ध बनल्यानंतर मग त्या पद्धतीचं तुम्हाला त्या पद्धतीचा देह प्राप्त होतो नाही का. तुमचं जर प्रारब्धामध्ये असलेला हे जे हा जो भाग्याने भेटला, कशाच्या जोरावर भेटला सांगा बरं, कशाच्या जोरावर भेटला. पूर्व पुण्य संचिताचं हे तुमचं कर्म आहे, पूर्व संचिताचं नाही का, पूर्व संचिताचं. आता हे जे आहे का नाही पूर्व संचिताचं, आता आपण तुम्ही देवळामध्ये जाता. आता एक बायकाने विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेली दर्शनाला. आता गेल्यानंतर तिनं कमीत कमी 5 किंवा 6 हजाराची साडी असेल तिची, डाग पडला तरी बर 6 हजाराची साडी गेली बाई. आता दर्शनाला जायचं होतं तर मग खालती चिंदी बाजारात आणून निसून जायचोय नाही का. 6 हजाराची साडी तिनं घातली आणि गेली विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. त्या विठ्ठलाने काही किंमत विचारली तुले एवढ्याची आहे म्हणून. गेली तर गेली ही तिथं. गेल्यानंतर आता मंदिरामध्ये गेल्यानंतर काय राहील, अबीर गुलाल बुक्का वगैरे राहील ना नाही का. तिथं गेल्यानंतर तिनं पाहिला तिथं गुलाल बुक्का आपण जर डोकं जर ठेवलं चरणावर तर पूर्ण आपली साडीचा सत्यानाश होईल. हिनं कसं केलं फक्त बस असं केलं. आता असं करणाऱ्याला तर देव पाहिन काय, खरंच पाहिन तो. तिथं जायचं असलं तिथं जायचं असलं ना तर तिथं काय करायला लागतं, सर्व टाकून द्यावं लागते. तुमचा सर्व अहम टाकून द्यावं लागते. जोपर्यंत अहम आहे तुमच्या जवळ तो पावत नाही तुम्हाला. सर्व टाकून जावं लागते. तो टाकलं ना तरच तो तुम्हाला पावते. तुमच्याजवळ तीळभर जरी अहंकार जर असेल ना तर तुम्हाला तो जवळ घेत नाही नाही. आणि तिथं काय झालं माहित आहे का, एक वेशीची मुलगी कान्होपात्रा तिचं नाव, ती तिथं गेली ना, तिनं झाडू हातामध्ये घेतला हो. अरे सतत भगवंताचं मंदिर झाडत होती ना ती, जीवनभर तिनं मंदिर झाडलं भगवंताचं. आज जर तुम्ही पाहिलं ना ते कान्होपात्राचं जे झाड आहे तिथं पंढरपूरला अजूनही स्थित आहे. तिथं पहिले लोक त्या कान्होपात्राच्या वृक्षाचं तिथं दर्शन घेतात, तेव्हा कुठं तिथं मंदिरात जातात, देवाच्या दारासमोरच आहे. अरे तिनं झाडू हातात घेतला ना तर भगवंताच्या चरणापाशी अजूनही स्थित आहे. गोपाळ कृष्ण भगवान की हे आहे कर्मण्य म्हणजे काय, कर्मण्यवाधिकारस्य महाफलेषु कदांचन नाही का. कर्म करीत जा, फलाची इच्छा पूर्ण कर. तुम्ही तिथं जाता, तुम्हाला का तिथं सांगा कायच्यासाठी बोलावलं होतं तिथं. तुम्ही एवढी महागीची साडी नेसली तर एक तर मग कमी भावाची नेसाची, पण लोक ठेवल्याशिवाय अहंकार माणसाला जात नाही. लोक ठेवल्याशिवाय डोकं ठेवा तिथं सांगा, हात नका जोडू. आजची स्थिती अशी आहे. पहिलेचे लोक जे जुने होते ना तर असं पदर खाली पडू देत नव्हते. आणि सासरा जर आला तर कोणी, अरे सासरा सोडा धीर आला तरी शेववरती राहत होता. आजकाल तर ड्रेस घाल, आता कमरेला राहते साडी नाही ड्रेस. हो आता त्याला तर पदरच नसते, पदरच नाही राहत. मी पदराची गोष्ट करीत आहोत. आता तो ड्रेस तर सोडा तर काही दिवसानंतर गाऊन घालून जातील बाया. आताच घालते नाही का. ही परिस्थिती निर्माण झाली. तसा काय आता खरं देव पावीन काय ना. अरे त्याच्यासाठी सर्व विसरून जावं लागते त्याच्याजवळ. हा हा तर तेच आहे ना, कलियुगामध्ये आहे ते कल्लोळच होणार आहे ना. तर ही स्थिती आहे आपली. म्हणून माणसाचा अहंकार नष्ट होण्यासाठी
आपल्याला कुठंतरी नतमस्तक व्हावं लागेल नाही का. नम्र झाला भूतातेने कोणी अनंता. नम्र जर व्हायचं असेल ना, भगवंताला आपलंसं करायचं असेल ना, त्यांना भगवंत आपला करायचं असेल तर आपल्याला नम्र व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? नम्र झाला भूतातेने कोंदिले अनंता. नम्र जर होत असेल मनुष्य तर भगवंताला आपलंसं करून घेतो नाही देवा का. पकडांचे नाही का, भगवंताला नम्र. महापुरा झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. महापुरानं काय जातात? झाडं जातात. झाड, कारण त्याच्यामध्ये काय असतो? अहंकार असतो. आपली गोष्ट कशी चालू आहे? अहंकाराची गोष्ट चालू आहे. ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य नाही आहे. महापुरे झाडे जाती. महापुरानं झाडं गंडून पडतात, पण तिथे लव्हाळे राहते. लव्हाळे म्हणजे समजते ना? लव्हाळे नदीतले त्यांच्या डोक्यावरून किती पाणी चाललं जाईल आणि किती महिनाभर एकसारखी जर वाहत राहिली नदी त्याच्यावरून तरी ते नम्र होतात. काय म्हणून म्हटले जातं, नम्र झाला भूतात त्याने कोणती नव्हता. तो वाकून जा हो किती काय घ्या. स्वागत, वाकणे म्हणजे काय? स्वागत आहे. वाकणे म्हणजे स्वागत आहे नाही का. हे वाकत नाही. आम्ही राहतो, मोडून गेलो तरी परवा नाही, पण नम्र होत नाही. त्याच्यामुळं भगवंत तुमच्याकडे येतच नाही. हे सुद्धा म्हणून विनम्रता. कारण ऐरावती रत्न थोर तेथे त्याची अंकुशाचा मार्ग. ऐरावत पाहिला ना तुम्ही? हत्ती. ऐरावती रत्न थोर, किती रत्न आहे ते याच्यात निघालेलं समुद्र मंथनामधून. त्याला सुद्धा अंकुशाचा मार होता नाही का. असं आहे ते. मग म्हणून नम्र व्हावं लागते जीवनामध्ये. नम्र झाला तर मनुष्य भगवंतापर्यंत पोहोचतो, नाही तर अन्यथा नाही पोहोचत. कारण आपला विषय होता का, हा विषय असा आहे का मनुष्याला हा अहंकार म्हणा किंवा जे प्रारब्धानं जे घडते, जे प्रारब्धीची मीळ म्हणतो आपण, ते प्रारब्धामध्ये असेल तर कोणी हटवू शकत नाही का. आणि नसल तर ती मिळू शकत. त्याची अभिलाषा करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जर म्हणत असाल कबा तुम्ही चांदण्या हातामध्ये आल्या, माहित तेरे लिए चांद तोड केला असता हो फक्त तुझ्या बघ इथंच कर फक्त नाही का. चांद, अरे कोणाच्या जे शक्य गोष्ट नाही ते होईलच कशी, त्याचा विचारही माणसाला तनिक करू नये. आणि जे मिळत नसेल ना, समजा मिळायचं असेल ना, त्याच्यासाठी प्रयत्न सोडू नाही. गोपाल कृष्ण भगवान की. आपण याच्या अगोदर देव होते आणि नाही का, देव होती आणि जे कर्दमाचा जो विचार केला, त्यांचे 9 कन्या आणि एक पुत्र जो होता नाही का, तो कपिल मुनी भगवंताचा 24 अवतारापैकी नाही का. दत्तात्रय सुद्धा भगवंताचा 24 अवतारापैकीच आहे नाही का. असं तर ते अवतार आपण पाहू समोर. आणि त्याच्यानंतर मग आलेला आहे जी प्रसूती जी होती ती कोणाची? दक्षाची पत्नी होती. म्हणून कोणाला दिली होती? दक्षाला. कारण दक्ष कोण होता? हा ब्रह्मदेवाचा ब्रह्माजीचा मुलगा होता. नाही पण तो स्वतः बाप म्हणाले पाय, बाप समजे तो ब्रह्मा म्हणे ना नाही का. ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. ब्रह्मदेवाचा दक्ष प्रजापती स्वयंभू म्हणत होता. स्वयंभू प्रजापती म्हणत होता तो. स्वयंभू दक्ष मला म्हणा. कारण नारद हा पहिले आला. सप्त ऋषीची पूर्ण हे केलेली आहे, उत्पत्ती हे केलेली आहे समजा ब्रह्मदेवानं. कारण उत्पत्ती कोणाकडे आहे? ब्रह्माजीकडे. स्थिती कोणाकडे आहे? विष्णूजीकडे. आणि लय कोणाकडे आहे? कोणाकडे? शंकरजीकडे. म्हणजे उत्पत्ती कोण करतो? ब्रह्माजी करतो. त्यांनी ब्रह्माजीने उत्पत्ती केली, त्यांच्याकडे उत्पत्तीचं स्थान आहे. आणि ब्रह्माजीची उत्पत्ती कोण केली? विष्णूने केली. हा, कोण केली? विष्णूजीने केली. आणि ब्रह्माजीने जेव्हा उत्पत्ती केली त्यावेळेस सप्तर्षी आले नाही का. आणि आपला हे नारद मुनी आले नाही का. अशा प्रकारचे यांचे नारद मुनी जेव्हा आले ना, तर दक्षाले असं वाटलं का माझा जन्म कधी करते बा. विलंब होता. कोणती गोष्ट समय से पहिल्यावर भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. मग त्यावेळेस आले नाही. तर दक्ष हा पहिलेच काय होता माहिती? अहंकारी होता. आपला विशेष तो चालू होता. अहंकारी असल्यामुळं दक्षानं काय केलं माहित आहे का? स्वतः जन्म देण्याच्या अगोदरच अंगठ्यामधून प्रवेश केला. कुठून? अंगठ्यामधून. आणि बापाले म्हणू लागला. बापाला काय म्हणते माहित आहे का? हे ब्रह्मा, तुम्ही माझ्यावर अत्याचार केला. कोणता? माझा जन्म पहिले व्हायला पाहिजे असं कोण म्हणतो? दक्ष म्हणतो. कोणाला?
ब्रह्माजीला म्हणतो का माझा जन्म अगोदर व्हायला पाहिजे आणि माझा जन्म नंतर का, नाही का. तर अशा प्रकारे ज्यावेळेस म्हणत असताना ब्रह्माजीचा पुत्र होय, आता ब्रह्माजी काय म्हणणार आहे, ब्रह्माजीने काही बोलले नाही, नाही का. आणि ते त्यांचं पूजनही करत नव्हते, बापही मानत नव्हता. अशा प्रकारचे तेव्हा दक्षाचं चालू झालं. त्यावेळेस ही जी प्रसूती वगैरे आहे समजा मनाची, तर प्रजापती दक्षाला एकूण 1000 मुलं झाले. किती? 1000 मुलं झाले आणि 60 कन्या झाल्या. किती? 60 मुली झाल्या. त्या 60 मुलीपैकी त्या 27 मुली आहेत समजा मनाचे, त्याच्यापैकी त्या कोणाला दिल्या? चंद्राला दिल्या. कोणाला दिल्या? चंद्र पाहायला सुंदर होता आणि म्हणून त्याची इच्छा नसताना, नाही का, त्याची इच्छा नसताना चंद्राला दिल्या, नाही का. 27 आणि एक जे आहेत एकीनं स्वतःचा वर निवडला. कोण? तिला काय म्हणतात? सती म्हणतात. तिचं नाव काय होतं? पार्वती नंतरच्या जन्मातला तिचं नाव, पण पहिल्या जन्मातलं सती तिचं नाव आहे, नाही का. आता आणि हे जे आहे पुन्हा चंद्राची जी 28वी जी पत्नी होती तिच्यावर जास्त प्रेम होतं. तिचं नाव होतं रोहिणी. तिचं नाव काय होतं? ह्या 27 वर प्रेम नाही करायचा चंद्र, कारण त्यानं स्वतःच्या इच्छेतून विवाह केला नव्हता. यानं लाजल्या होत्या त्याच्यावर, कारण तसा पाहायला सुंदर होता आणि मग हे माझ्या एवढ्या मोठ्या मुली आहेत कोणाला द्यायच्या, म्हणून चंद्राला दिल्या. तूच योग्य आहे बा म्हणून जबरदस्तीने त्याच्या पदरात टाकल्या, पण त्यानं स्वीकार केल्या नव्हत्या. पण तिच्या केल्या तशा, पण ती प्रेम तिच्यावर होतं, रोहिणीवर. मग एक दिवस त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. का त्या म्हणू लागल्या काय ह्या हिच्यावरच प्रेम करते ना, आपल्यावर कोणीच नाही. ह्या 27 एकही झाल्या, येईनी एकी केली. आता काय करू, आता हे कंप्लेंट करू आपण आपल्या बाबाकडे. यांनी काय केलं मग, तर एक तर पहिल्यांदा काय केलं, येईनं या 27 जणीनं एकमत केलं आणि रोहिणीला मारायलाच गेलं. रोहिणीची हत्या करायची बा आपण, हे जेव्हा कळलं ना चंद्रानं श्राप दिला ना, का जा तुमचं, मी आजपासून बिलकुल तुमचा आणि माझा संबंध खतम असं. मग हे जेव्हा त्या दक्षाला, मग दक्षाकडे गेल्यानंतर दक्षाला सांगू लागल्या. दक्षाला बिलकुल हे केलं का याला मी श्राप देतो. त्यांनी सांगितलं, त्यांची पत्नी म्हणते, हो ना, देवती म्हणते, आपला प्रसूती म्हणते, तुम्ही जर श्राप दिला तर बाकीचे पुरी आहेत ना म्हणते आपली विधवा होती, याला जर तुम्ही मारलं तर ह्या पुरी कुठे जातील तुमच्या, त्याला तुम्ही मारू नका. अशा प्रकारचं ते झालं, ठरलं. तर मग ज्या वेळेस चंद्राला तिथं बोलावलं आणि रोहिणीला बोलावलं, तर त्यांना ज्यावेळेस सांगितलं का मग तो चंद्र म्हणतो, नाही का, माझी इच्छा नसताना तुम्ही माझ्या पदरामध्ये टाकले, माझी तेव्हाच इच्छा नव्हती, पण तुम्ही बळजबरीनं दिल्यामुळं मला आता नाही म्हणावं लागलं, कारण तू स्वयंभूत तुम्ही मानत नाही, तुम्हाला तुम्ही माझा विनाश केला असता. अशा प्रकारचं संभाषण झालं त्यांचं आणि तो न्याय तिथं केला. परंतु त्याच्यानंतर त्यांनी जो यज्ञ केला होता माहित आहे का, म्हणजे एक यज्ञ करायच्या अगोदर एक सभा भरली होती. त्या सभेमध्ये सर्वांना आमंत्रित केलं होतं. सर्व झाले, इंद्रादी देवापासून तर सर्व भगवान विष्णू वगैरे सर्व झाले. आल्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये शंकरजी पण आले. शंकरजी आल्यानंतर काय झालं, सर्व ज्यावेळेस सभा भरल्यानंतर आपण सर्वजण बसलो. आता इथं परिस्थिती वेगळी आहे. इथं परिस्थिती वेगळी म्हणजे असा नियम असा असतो का पहिले श्रोत्यांनी यायला पाहिजे आणि नंतर महाराज येतात. महाराजांचं जे काही स्वागत आहे तो उभं राहून स्वागत करत असतात, हा नियम आहे. पण इथं पहिले वक्ता येतो आणि येऊन बसतो, वाट बघतो आपल्या श्रोत्यांची. ये रे काऊ तुझे सोन्यानं मळवी न पाऊ, नाही का, असं येऊन बसावं लागते आणि श्रोत्यांची वाट बघावं लागते. त्यावेळेस काय होतं माहित आहे का, सभा भरलेली आहे आणि सभेमध्ये पूर्ण जण आलेले आहेत आणि त्यावेळेस काय झालं, सभेमध्ये जो नायक असतो किंवा अध्यक्ष असतो तो मागावून येतो. आल्यानंतर सर्वजण उभे राहतात आणि सर्वजण दक्ष आल्यानंतर सर्वजण उभे राहिले, फक्त कोण सोडून, शंकरजी सोडून. कोण सोडून? शंकरजी सोडून फक्त उभे राहिले नाही. याला असा राग आला का, पहिले हा क्रोधिष्ट होता, नाही का, अंगठ्यामधून जन्माला आला होता, हृदयातून नव्हता तो, अंगठ्यामधून होता. त्याच्यामुळे हा याचा राग अनावर झाला आणि तेव्हाच अपशब्द बोलणं चालू केलं सासऱ्याबद्दल, आपल्या जावयाबद्दल.
तू बाबूधारी आहे, तू नाही का, तू सर्प वागवते, तू काय पिछात, तू असा आहे तसा आहे, नेमकं ह्या शब्दानं त्याचा अपमान केला. आणि बस तेव्हा मग आता तिथून ते त्यांचं हे झालं. तेव्हापासून विरुद्ध आलं द्यायचं, मग दावायचं आणि सासऱ्याचं. पण दावायचं सासऱ्याचं विरुद्ध जरी आलं असेल, पण सासूचं दावायचं विरुद्ध आलं नाही. तेव्हापासून चालत आलेलं आहे. तेव्हापासून सासूबाई जावयाचा खूप मान करतात. तेव्हापासून नाही का, कुठं जाता येत विचारा ना सर्व. मुलीने एक प्रकारचं बाहेर हे कर जावायला या या जावई बुवा या या. हो ते ती तिथूनच आली ना कदा. मी सांगून तरी काय राहिलो, तिथूनच आलेली आहे. या 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 या. एका मुलीने आपल्या वाटल्या तर बाहेर हे करण. आता तुम्हाला जायचं सांगा ते कुठं, माझी सासूबाई माझं पाठच नाही का माझे. मग कसं आहे जावयाचा मान म्हटल्यानंतर सासूबाई कधी जावा तेव्हापासून आलेली चालत आलेली मुली आहे नाही का. तर मग नंतर काय झालं माहित आहे का, मग एक मोठा यज्ञ हे केला कोण, दक्षानं. कशासाठी, या जगाचं कल्याण व्हावं, या पृथ्वीवर जेवढे जीव आहेत समजा म्हणा त्या जीवाचं कल्याण व्हावं नाही का. जळत हे काय म्हणतात ते, जळत हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे, असं संतांची वृत्ती असते. म्हणून त्याची सुद्धा ते वृत्ती झाली का बा या जनकल्याणासाठी आपण यज्ञ करूया. कोणाच्या मर्जीनुसार, भगवान विष्णू शंकर हे ते सर्व शंकरजी सोडून नाही का. मग सर्वांना आमंत्रण पाठवलं, सर्वांना टोटली आमंत्रण पाठवलं. एकही पृथ्वीवरचा असा देव वगैरे किंवा मोठा हे सोडला नाही. पण फक्त कोणाला नाही पाठवलं, शिवाले आणि पार्वतीला. शिव पार्वतीला नाही पाठवलं नाही का. तर शिव पार्वतीला पाठवलं नाही. मुलीला जर नसलं आमंत्रण तर मुलगी आहे शेवटी, का तिला असं वाटते का आपल्याला आमंत्रण असलंच पाहिजे असतंही नाही. बिना मानानं बापाच्या इथं मान कुठं पाहिजे माणसाला, नाही पाहिजे असते. पण जावायला मान पाहिजे मात्र नाही का. जावायला जर समजा पुन्हा सांगितलं जावई अमक्या अमक्या दिवशी लग्नाची तिथी काढलेली आहे, ये जा लग्नाले, नाही चालत. पत्रिका घेऊन घरी जावं लागत नाही का, असं असते ते. म्हणून काय झालं नेमकं, या दक्षानं काय केलं, राग म्हणून शिवजीला पत्रिकाच नाही दिली आणि आमंत्रण नाही दिलं नाही. मग आता काय करायचं, मग आता शिवजीनं जाणं, कारण त्यांनी सांगितलं का आता आपण जायचं नाही, कारण आपल्याला आमंत्रण, कारण जिथं माणसाचा सन्मान होतो तिथं आमंत्रण नसलं तरी चालेल. मी काय म्हटलं, जिथं माणसाला आमंत्रण असलं तरी आपण गेलेलं चालेल. जिथं मान होत असेल, जिथं मान होत असेल तर बिना आमंत्रणानं गेलं पाहिजे. पण जिथं मान होत नसल तिथं आमंत्रण असल तरी गेलं नाही पाहिजे. आलं का लक्षात. जिथं मान होत नसेल ना तिथं आमंत्रण असून सुद्धा जायचं नाही. आणि जिथं मान होत असेल माणसाचा, जिथं आमंत्रणाची आवश्यकता नाही, तर तसंच झालं ते. तर शंकरजीला आमंत्रण नव्हतं म्हणून सर्वजण गेले, पण शंकर आणि पार्वती हे काही गेले नाही. आता मुलीचं हृदय होय बापाच्या पोटी, प्रेमापोटी नाही का, आई वडिलाच्या. कोणाला असं वाटते का बा आपल्या आई वडिलाच्या इथं एवढा मोठा समारंभ आहे, यज्ञ ज्याला म्हणतो आपण नाही का, तर त्याचं सर्व आपल्याला बा आपण गेलो पाहिजे. म्हणून ती काय म्हणते, सती काय म्हणते कोणाला, शंकरजीला, का स्वामी मी जाऊ का माझ्या, आपण जाऊया असं. ते काय म्हणतात का, हे सती, हे देवी, जिथं माणसाला आमंत्रण नसेल ना तिथं अपमान आहे, मान नाही आहे, त्या ठिकाणी मान नाही का. आता तुम्ही जर एखाद्या लग्नामध्ये गेले, लग्नामध्ये म्हणजे तुम्हाला आमंत्रण नाही आणि तुम्ही गेले, एवढे लोक राहतात सर्व, पण जेवणाच्या वेळेस जर त्या घरधण्यानं हात धरला आणि तेवढी देवता जर काढून दिला आपल्याला, चांगलं वाटेल का. आपेश मरणाहून ओकटे म्हणतात त्याला माणसाला. हे याच्यापेक्षा मरण पत्करलं तर. म्हणून शंकरजी काय सांगतात का आपण बिना अपमानानं तिथं जायचं नाही. आपल्याला मान आहे का नाही, मग अपमान कशाला करून घ्यायचा आपला, नाही जायचं. तर ती काय म्हणते माहिती आहे का, सती म्हणते हो बापाच्या करतं मान काय ना अपमान काय नाही का. आणि मी त्यांची मुलगी हो आणि मला गेलंच पाहिजे का तुमच्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये काय वितुष्ट आलं
त्याचा समेट घडून आणण्यासाठी मला जाऊ द्या तुम्ही. शंकरजी म्हणतात तू जा, तुला मी अळवत नाही का. म्हणून आता ती पद्धती अशीच आहे. आता ते चालत आली तेव्हापासून पत्नीनं जर म्हटलं मी इथं जाते जा, कारण शंकरजीनं सांगितलं तर जा, तुझे जात सुरू कर नाही का. अळवत नाहीत माणसं, कधीच अळवत नाहीत पाहिजे नाही का. तेव्हापासून चालत आलेली रूढी आहे ती. आता तुम्ही म्हणतात महाराज प्रत्येक रूढी तुला चालत आली का, नाही का मी तुझ्या काढल्या नाही का असं. तर त्यांनी सांगितलं की तुला जायचं असेल ना तू जाऊ शकतेस देवी, परंतु पहा तुला शेवटी तुझ्या पदरामध्ये अपमान पडेल. बरं तुझ्या वाट्याला अपमानच येईल, लक्षात ठेव. मी सांगतो ना तुला तर ऐक तू. ती म्हणते स्वामी जाऊ द्या ना, माझा अपमान जरी झाला असेल तर आहेत कोणते, माझी आई आणि वडीलच आहेत ना. आणि मुलीचा काय अपमान तिथे मला बोललं तर काय नाही का. बरं ठीक आहे जा, परंतु जाताना तू नंदीला घेऊन जा. आणि नंद्याला सांगितलं हे नंदी तू जाताना आणि सतीचं बरोबर सांभाळ कर. कोणी जर आलं तर त्याला आज्ञा भेटली कोणाची, शिवजीची. आणि गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, गेल्यानंतर तिथं सर्वजण आले. आणि आल्यानंतर फक्त कोण नव्हतं तिथं, शंकरजी नव्हते. शंकरजी नसल्यामुळं काय झालं माहित आहे का, सर्वजण म्हणू लागले बोलून कोणीच नाही राहिलं, कोणीच नाही. तसंच आताही बघीची भूमिका राहते. एखादे जर काम जर असं जर विकृष्ट असेल तर तिथं कोणीच बोलत नाही का. परंतु एक जण बोलला तिथं, ते होय दधीची ऋषी. आणि ते आहे शिवभक्त. शिवभक्त आहे ते. आणि शिवनंदा जो कोणी निंदा ऐकत असेल आणि त्यांनी श्राप दिला. विष्णू पण होते तिथला. विष्णूजीला सर्वांना श्राप दिला. काय हा जो दक्ष बोलून राहिला एवढा, तुम्ही सर्व शिवनिंदा ऐकून राहिले. सर्व शिवनिंदा काय हे तुम्हाला माहित आहे, कारण कोणतंच कार्य हे शिवाशिवाय पार पडू शकत नाही. कोणतंच कार्य नाही पडत. शिवजीच्या शिवाय कोणतंच कार्य पार पडत नाही. कारण शिवाला पहिले आपल्याला आमंत्रित करावं लागतं. शिव एवढं मोठं कार्य, कारण महादेव म्हटलेलं आहे त्यांना. महादेव देवादी देव म्हटलेलं आहे नाही का. देवादी देव आहेत ते. त्यांनी सांगितलं देवादी देव म्हटलं त्यांनी. भगवान विष्णू सुद्धा म्हणतात. जेव्हा त्यांचं दोघांचं युद्ध झालं ना, त्यावेळेस श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोण याच्यामध्ये लावून दिलेलं युद्ध होतं. कोण, ह्या दोघी जणीनं, पार्वती आणि लक्ष्मी मातेनं. याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, एक म्हणजे माझा नवरा श्रेष्ठ, एक म्हणजे माझा नवरा श्रेष्ठ. बरं श्रेष्ठ करता करता मग येतात युद्ध दिलं पेटून. नारदानं बरोबर दिल्ली कळलं. आणि जो युद्ध झाल्यानंतर कोण आले हटून जायला. दोघे जण बाण होते नाही का. हे बाण असल्यावर मग कोणीच कोणाला बस्तर गेलं नाही. त्यावेळेस मग त्यांचं युद्ध जे लक्ष्मी मातेनं थांबवलं, कारण ते सर्व जगाचा विनाश व्हायला लागला होता. आणि युद्ध थांबवल्यानंतर म्हणतात आता तुम्ही श्रेष्ठ कोण आहात. आता त्यांनी म्हटलं, मग शंकरजी म्हणतात तुम्ही विष्णूजीला का तुम्ही श्रेष्ठ आहे बा माझ्यापेक्षा असं म्हटलं. पण विष्णूजी काय म्हणतात माहितीये, विष्णूजी म्हणतात मी श्रेष्ठ आहो तुमच्यापेक्षा, पण तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. विष्णूजीनं काय म्हटलं, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. हे कोण, आपण नाही म्हणत, विष्णूजीनं सांगितलं. तुम्ही मी तर श्रेष्ठ आहो, पण माझ्यापेक्षाही तुम्ही सर्वश्रेष्ठ कोण आहे, भगवान शिवजी आहे. म्हणून मग त्यांचे जे बाण होते धनुष्य, तर हे कोण सांगितलं, मग ब्रह्माजीनं सांगितलं कोणाला द्यायचे हे एकमेव कोणाला. हे जर धनुष्य जर ठेवली असते ना, शंकरजीकडे जर धनुष्य ठेवला असता ना, रावण नसता मेला. हे युद्ध त्याच्यासाठी होतं. ते लोहे दुरून कळला हे लागते पॉइंट राहते. तो एका ठिकाणून पॉइंट असते का, एका ठिकाणाहून फक्त पाणी भरले जाते. जाते कुठं, सर्व ठिकाणी पाणी पुरते. ते सर्वांच्या घरी जेवढे घर असते तेवढे तो पॉइंट एक असते. त्या पॉइंटच्यावर सर्व अवलंबून आहे. ते जर युद्ध झालं नसतं तर शंकरजी आपला रावण मेला नसता. कारण जे शंकर ते जर जे धनुष्य जे दोघे जण होते, शिवधनुष्य आणि विष्णूचा धनुष्य, हे धनुष्य जर समजा ते दिले नसते कोणाला दान, तो जर शिवजवळ ठेवला असता तर शिवानं कोणाला दिला असता दान, रावणाला. हा तो रावणाला दिला असता दान. आणि रावणाला जर दान केला असता तो तर रावण मेला नसता. म्हणून हे दोन्ही धनुष्य कोणी सांगितलं, ब्रह्माजीनं सांगितलं का हे दोन्ही धनुष्य भक्त एकमेव भक्त या जगामध्ये या भूतलावर एकमेव भक्त व्यक्ती आहे, ते भक्त परशुराम आहे. म्हणून हे धनुष्य आहे, हे परशुरामाला दान करा.
मग शिवजीचाही धनुष्य आणि विष्णूचाही धनुष्य दिला कुणाला? परशुराम. आणि परशुरामानं एक धनुष्य कुठे दिला मग तो शिवधनुष्य? जनक राजाच्या घरी दिला. 16 पिढी नंतर जनक राजा झाला. 16 पिढी नंतर तो धनुष्य त्याची पूजा करत करत 16 पिढी नंतर तो मग धनुष्य कोण मोडला? तो मोडावा लागला त्याला. रामानं मोडला त्याला, मोडावा लागला. मग एक धनुष्य कोणाचा राहिला होता? तो परशुराम जवळ राहिला होता ना. मग आता जसा तो मोडला ना, तर त्यांनी जवळचा धनुष्य जो विष्णूजीनं दिला होता तो धनुष्य घेतला आणि दिला कोणाचा? रामजी जवळ. याला प्रत्यंचा लाव तू. जो कोणी प्रत्यंचा याला लावीन ना त्याला हा दान करून मी. भगवान प्रभूनं प्रत्यंचा बिलकुल घेतल्याबरोबर एखाद्या लहान लेकरासारखी प्रत्यंचा लावली त्याने. तो त्याला दान केलं तेव्हा खुश झाले. ते काही साधारण नाही म्हणून गोपाळ कृष्ण भगवान की जय. तेव्हा समजलं काही साधारण नाही आहे, कारण तो अवतार रामाचाच होता, विष्णूचाच अवतार होता. आणि हाही अवतार विष्णूचाच होता. तो आवेश अवतार होता नाही का? तो आवेश अवतार होता त्याचा. तर अशा प्रकारचा मग ते धनुष्य ते युद्ध झालं त्याच्यासाठी. मग सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर सर्वश्रेष्ठ कोण आहे? शिवदेव महादेव आहे. मग इथून ते सांगितल्यानंतर मग त्यांच्याशिवाय कार्यवाह संपन्न होत नाही म्हणून त्यांना तुम्ही बोलावलं नाही. तर मग हे सर्व निंदा जो करून राहिला ते सर्वजण ऐकून राहिले. पण दधीची ऋषी ओळखता तुम्ही? दधीची ऋषी ज्यावेळी देवासुर संग्राम झाला होता त्या संग्रामामध्ये तर याचं जे इंद्राचं जे वज्र होतं ते नष्ट झालं होतं. नष्ट झालं ते वज्र. मग वज्रच नाही त्याच्याजवळ. वज्र नाही तर इंद्रदेव त्याची ताकद कमी झाली. तर त्या दधीची ऋषीले काय होता? त्यांना वर होता. त्यांची जे सापळा जो होता त्या वज्रासारखा त्याचं शरीर होतं पूर्ण. म्हणजे पाठीचा कणा नसतात का, ते पासळ्यात असते का, वज्रासारखं होतं बरोबर तसं तसं. त्यांना आत्मदहन करायला लागलं ना दधीच्या ऋषी. तेव्हा कुठं ते वज्र त्याला भेटलं? कोणाला? इंद्राला. त्याला आत्मदहन करायला लागत होता तेव्हा कुठं दधीची ऋषीचं ते आहे तो सापडलं, त्याचं ते वज्र त्याला. अशा प्रकारे ते दधीची ऋषी त्याची आठवण मी इथं करून अशी देते का ते दधीची ऋषी ते शिवभक्त होते आणि ते निंदा जे करून राहिले होते ते कानानं ऐकून राहिले. त्यांनी शाप दिला सर्वांना. विष्णू सहित शाप होता सर्वांनाच. ब्रह्माजी होते तेही श्राप होता तो सर्वांनी. जेवढे कोणी इथं आहे म्हणे आणि जो कोणी समजा शिवनिंदा दोन्ही ऐकून राहिला असेल त्यांनी ते पुढे म्हणे यांना ते शिवनिंदा भोगावं लागेल म्हणे. आणि ती भोगावच लागली, प्रत्येकाला भोगावं लागली नाही का. तर अशा प्रकारे मग ज्यावेळी त्यांनी गेले आणि ते निघाल्यानंतर काय झालं माहित आहे का? निघाल्यानंतर बस असे बाहेर आले. बाहेर आल्यानंतर समोर गेल्यानंतर मग तिकडून आले कोण? सती आणि नंदी. आल्यानंतर काय झालं माहित आहे का? आणि नमस्कार केला. तुम्ही कुठं? तुम्ही कोण वापस चालले? त्यांनी विनंती केली, माते जाऊ नका तुम्ही जर गेले ना तर तुम्हाला अपमान आहे, कारण तो खूप शिव्या देऊन राहिला. तो तुमची ठेवणार नाही काय, तुम्ही जा. त्यांना सांगितलं का माझी मुली नाही किती, मी त्यांचा समेट घडवण्यासाठी आलो. सासरे जावा याचा नाही, मला जावंच लागल. पहा इच्छा तुमची. नमस्कार केला आणि ती निघून गेली. निघून गेल्यानंतर जे द्वारपाल होते त्यांनी द्वारपालांना सांगितलं होतं यदि कधी कोणाला जर येऊ दिलं आतमध्ये त्यांना तर तुमची खैर नाही. अशा प्रकारे सांगितल्यानंतर काय झालं मग हे आले द्वारपालांनी अडवलं. मग येऊ जाऊ देत नव्हते. पण तिथं जो काका होता समजा तो त्याच्या इकडे तो सेनापती होता. तो आल्यानंतर पाहिलं. त्यानंतर काका मला जायचं आहे. तो म्हणे बेटी मी जर तुला जाऊ दिलं माझं तर शिरकलम होणारच आहे. माझं शिरकलम करणार आहे तो दक्ष. तो काही सोडणार नाही. परंतु माझं आणि तुझं दर्शन माझं म्हणजे माझ्या माते समान मी मानतो तुला. तुझं दर्शन झालं ना माझं कलम जरी झालं समजाशील मला काही त्याचं हे नाही. म्हणून तू जा. त्यांनी जाऊ दिलं. गेल्यानंतर दक्षाचं जिथं झालं ते बसणं हे ते वगैरे चालूच होतं. तेवढ्यामध्ये नंदी आणि हे दोघे जण गेली समजा सती. गेल्यानंतर दक्षानं पाहिलं. आई म्हटल्याबरोबर किती जरी समजा वितृष्ट जर असं तर ती आई इच्छा जाऊ लागली. दक्षानं हात पकडला तिचा. जलबाशित ते आईचं हृदय किती झालं तरी नाही का. त्यांनी समजा करून ते आले. आल्यानंतर त्यांचे जेव्हा चर्चा सत्र सुरू झालं ना
त्यावेळेस सांगितलं दक्षानं त्या पत्नीला का तू जर तिचं जर हे करत असेल तर तुझा त्याग करतो मी, असं दक्ष म्हणतो कोणाला, प्रसूतीला. तर ते असं चालू झालं. मग एवढे मग ते त्यांनी अपमान केला तिच्याच्यानं सहन झाला नाही. खरंच नाही, त्यानं नाही मिळून घेतलं. तर मग नाही मिळून घेतलं तर मग तिनं एकच केलं. ती काय म्हणे, बरं म्हणे ठीक आहे म्हणत, तुम्ही जर माझा अपमान करत असाल आता मी तर म्हणे इथं राहू शकत नाही, मला ठेवत नाही तुम्ही, आणि तुम्ही मला मी तिकडे जाऊ शकत नाही कारण मी तिथून आलेला आहो, तिथून मी आली आहे. तर माझं आता कसं, मी तिथंही आता माझं हे तोंड कोणतं घेऊन जाऊ मी तिथं, माझ्या धन्याचा अपमान होईल, माझ्या मालकाचा अपमान होईल, माझ्या स्वामीचा अपमान होईल, म्हणून मी आता तिथेही जाऊ शकत नाही कारण हा अपमान. मग तिनं काय केलं माहित आहे का, स्वतः अग्नी प्रज्वलित केली आणि तिनं काय केलं, अग्नी प्रज्वलित करून आपलं आत्मदहन तिथं केलेलं आहे. आणि तिथं सती ही काय झाली माहित आहे का, तिथं आपला देह तिनं. पण नंदी मग जेव्हा होता ना, नंदी एवढा काही समजा म्हणा, त्याचा नंदीनं श्राप दिला, नंदीनं श्राप दिला. कसा, अरे दक्षा म्हणे तू बक 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 एखाद्या बकऱ्यासारखा करते म्हणे, नाही का, बकऱ्यासारखा करते तर तुला पुढच्या जन्मामध्ये बकऱ्याचं शिर भेटेल म्हणे. तर त्याला बकऱ्याचं शिर पुढच्या जन्मामध्ये भेटेल. हा जेव्हा नारद मुनी आणि सर्व देवादिक तिथे गेले, सर्व देवादिकांनी त्यांची विनंती हे केली, सांत्वना केली, तर त्यावेळेस काय झालं नेमकं, तर जेव्हा हे कळलं ना का नंदीनं श्राप दिला, तर नंदीवर रागावले शंकरजी. तूही द्यायला लागला काय म्हणे श्राप, आजकाल तूही द्यायला लागला. तर त्यांनी सांगितलं शंकरजीला, स्वामी माझ्या ज्यांना ऐकणं नाही झालं ते, आणि माझी माता माझे देखता जोडून खात झाली, माझ्या डोळ्यानं कसं पाहिलं, तुम्ही मला सांगितलं होतं का रक्षा करून, मी त्याच्यामध्ये काही पडलं म्हणून मी श्राप दिला, तर आता मला रस्ता पलटावा लागल म्हणे. शंकरजीने म्हटलं कारण आता सरळ रस्ता होता, तुझ्या या शापासाठी म्हणे मला त्याला पुढचा जन्म द्यावा लागल आणि त्याला बोकड्याचं शिर लावा लागल म्हणे, नाही का. तर मला थोडं आता पुन्हा वळण घेतलेलं आहे म्हणे इथं. अशा प्रकारे ज्यावेळेस हे मग झालं काय नेमकं, तर त्याचं हे झाल्यानंतर काय झालं, मग हे आपल्या याच्यामध्ये गेले कोण, शिवजी. आणि त्यांनी काय केलं माहित आहे का, आपली लटातली लट उपडली आणि त्याच्यातून अशी खाली आपण त्यातून वीरभद्र निर्माण केला. वीरभद्र निर्माण केल्यानंतर आणि काली माता हे दोघही जण पाठवले. आणि ज्यावेळेस गेले ना, अरे बाबा काय तो सांगसान ना, दक्षाची बिलकुल, कारण वीरभद्र म्हटलं म्हणजे दुसरा शंकर, त्याचा वंशच होता ना तो. आणि गेल्यानंतर त्यांचा जो यज्ञ आहे पुरा विध्वस्त करून टाकला, पूर्ण विध्वस्त करून टाकला. आणि दक्षाची मुंडी त्या यज्ञामध्ये बिलकुल त्याचा खतम करून टाकलं त्याला. तिथून मग आता शंकरजीचं मन लागत नव्हतं, कारण किती झालं तरी अर्धांगिनी होती ना ती, अर्धांगिनी गेली मन कोणाचं लागते. मग काही नाही, ते एखाद्या याच्यासारखंच करायला लागले. त्यांनी ते तिथं शव घेतलेला आहे, जरी तिथं आले तिथं त्यांनी शव घेतलं चालले नाही. तर हे थांबणार नव्हते, हे भगवान विष्णू आणि ब्रह्माजीला कळलं आता हे थांबणार नाही कुठं. आणि हे जर थांबले नाही तर कसं होईल या पृथ्वीचं, कारण ते प्रलयकारी आहेत ते, आणि हे काही थांबणारे नाही आहेत. म्हणून विष्णूजी आणि ब्रह्माजी हे गेले असता त्यांनी समजावण्याचे प्रयत्न केले, पण नाही समजले. पण शेवटी त्यांनी काय केलं, विष्णूजीनं जे चक्र आहे ना, चक्र घेतलं आणि मारलं, तर त्यांच्या हाती जे काही ते हे होतं, शिर होतं, हे होतं, ते प्रेत होतं, त्या प्रेताचे 9 तुकडे झाले. किती? 9 तुकडे झाले. आणि ते 9 तुकडे झाल्यानंतर माहित आहे का, त्यांच्या हाती फक्त मुंड राहिलं, आणि ते 9 तुकडे त्यांच्या हाती मुंड राहिलं, आणि ते मुंडाला पळून राहिले असं तसं. मग आता पाहिलं त्याचे छान त्याचे 9 तुकडे झाले समजा, हे मुंड हाती राहिलं. मग आता हाती राहिलं तर मग जात, मग ती एका कंधार मध्ये गेले, आणि कंधार मध्ये जाऊन तिथं ते ठेवलं. तर त्यांचे जे अश्रू पडले ना, त्या अश्रूचं प्रत्येक मुंड तयार झालं तिथं, त्या कंदरामध्ये जाऊन मुंड तयार झाले. हे एक मुंड आणि बाकीचे मुंड त्यांचे अश्रू पडले तिथं. आणि त्यांच्या तेव्हापासून ते मुंडाची जी आहे, म्हणून तेव्हापासून त्यांच्या गळ्यामध्ये जी मुंडाची जी माळ आहे, पाहिली तुम्ही, त्यांच्या गळ्यामध्ये कोणाची माळ आहे, मुंडाची माळ आहे. ते मुंड वैद्य जिथं जिथं अश्रू पडले ना, त्या मुंडाची माळ ते स्वतः परिधान करतात. केव्हा? ज्या वेळेस वर्षातून एकदा. काय झालं माहित आहे का, त्यांचं वर्षातून एकदा ती कोणाला सांगत नाही, स्वतः त्या आनंदामध्ये विलीन होण्यासाठी ते एकटेच जातात. गेल्यानंतर काय आवाज येऊन राहिला, आणि पार्वती हे माता म्हणते
हा आवाज कशाचा आवाज, हे नंतरची गोष्ट, हे झाल्यानंतरची. समजा पार्वती माता जेव्हा मिळाली त्यांना त्यावेळेस, तर हे मग तुम्हाला मी याच्यासाठी सांगत आहोत, हा भाग याच्यामध्ये नाही आहे, परंतु तुम्हाला आता हे मुंड म्हटलं म्हणून त्याच्यामुळं हे मुंड काय आहे बा, हे मुंडाची माळ का घालतात बा, तर याचा एक वर्षातून एकदा आनंद हे करण्यासाठी तिथं हे करतात, ते कार्यक्रम हे करतात, त्या आनंदामध्ये जातात त्या कंधारमध्ये. तर हे गेल्यानंतर पार्वतीला शंका आली. पार्वती म्हणते माझ्या लपून कोणतं कार्य करतात बाबा हे, आता तर नारद होतो, त्या नारदाने दिल्ली ना कळ लावून, माते मला काही माहित नाही बाबा, आणि ते असं ते काहीतरी असल्याशिवाय जातात थोडे काही. नारद होतो, नारदाने तेवढंच काम आहे, नारद काहीतरी असल्याशिवाय, हा पण मला माहित नाही माते, मला माहित नाही पण काहीतरी आहे. मग आता हे तुम्हीच बघितलं पाहिजे. म्हणून पार्वती माता लपून गेली आणि असा आवाज येत होता, आणि काही नाही असे तांडव नृत्य करत होते, तुम्हाला सांगू तरी काय. अशा आनंदामध्ये आणि ती जी सती जी होती समजा म्हणाची, त्या मुंडाच्या याच्यामध्ये ते हे होय ना, त्याच्या आतमध्येच होते ते, आणि बाहेर निघून त्यांच्यासोबत चांगल्या प्रेम हे समजा म्हणायचं याच्या प्रकारे ते करता 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 हे पार्वती माता गेली लपून पाहून राहिली. पाहताना तर ते दिसली त्यांच्यासोबत, आणि ही कोण आहे बा, ही स्त्री कोण आहे, आणि माझ्या व्यतिरिक्त नाही का. म्हणून तेव्हापासून असं झालं का एका ठिकाणी जर दोन स्त्री असेल तर तिथं कधी साम्य होत नाही, नाही का, नाही का. तेव्हा तिथं कोणतंच साम्य होत नाही. म्हणून तेव्हापासून आलं का एक पत्नीव्रता, नाही का, एक पत्नीव्रत. तर तिला चांगलं वाटत नाही का बा मी असताना समजा ही स्त्री कोण आहे. मग ती नाराज झाली. जेव्हा समोर आली त्यांच्या, तर ते आल्यानंतर ती जी होती समजा मुंड, ते पूर्ण त्यांच्या शरीरामध्ये विलीन झालं. मग हे कोण होती बा, मग त्यांना सांगितलं, ती रुष्ट झाली, मला सांगा तुम्ही काय कोण होती. मग तेव्हा त्यांनी तिचा इतिहास सांगितला ना, तेव्हा तिचे डोळ्यातून पाणी पडलं का ही कोण आहे बाबा, हे तुला माहित नाही. तर एक दिवस मी आनंदासाठी इथं येत असतो, मी नृत्य तांडव करण्यासाठी, आणि अशा प्रकारची ही कथा इकडे गेलेली आहे, नाही का. मग हे कथा इकडे थोडस म्हणजे आता यायच्या कानी हे वाढतात ना, इकडे तिकडे जातात ना, नाही का. तिकडे त्या सांगावं लागते, कधी कधी तुम्हाला नाही माहित असतात, हे माहित नव्हतं तुम्हाला, मलाच माहित नव्हतं, पण मी त्याच्यामध्ये सर्च केलं हे पूर्ण, तेव्हा मला माहित पडलं ते. अशा प्रकारे मग ज्या वेळेस हे झाल्यानंतर दक्षाला मग काय झालं, पुढचा जन्म जो भेटला. पण दक्षाने काय सांगितलं, दक्षाने एक केलं होतं का, हा दक्षाचं होतं का नारद हा दक्षाचा भाऊ का नाही. पण दक्षानं याला श्राप दिला होता, कोणाला, नारदाला. का असा श्राप दिला होता का याला जे आता आपण पाहिले 60 म्हणजे 27 मुली ह्या, बाकीच्या मुली समजा दिल्या, त्याचा विस्तार नाही आला तसा. तर 60 मुलीपैकी पण त्यांना जे काही 1000 मुलं झाले होते दक्षाला, नाही का. आणि ती कशासाठी झाली होती मुलं, का ही सृष्टी वाढवण्यासाठी, ही सृष्टी वाढण्यासाठी, नाही का. त्याच्यामुळे ती 1000 मुलांना सांगितलं का तुम्ही आता आपापलं कार्य करा, सर्व याच्यामध्ये जा, आपापल्या पद्धतीने विवाह करा आणि सृष्टी वाढवा असं. पण आता नारदानं तिकडे कळ लावून दिली, त्याने नारदानं सांगितलं का तुम्ही कुठं चालले आहेत बाबा, नाही आम्ही इथं तपश्चर्या. अरे इकडे कुठं जाता तुम्ही, त्याला हा जो दक्षी आहे हा तुमचा बाप आहे ना, तुमच्या बापाचा बाप कोण आहे, ब्रह्माजी आहे. त्यानं सांगितलं ब्रह्माजी तुमच्या बापाचा बाप आहे, आणि ब्रह्माजीच्या मतानं तुम्ही ऐकत नाही, तर कोणाच्या ना याच्या मतानं ऐका. मग काय करू, नाही इकडे नका तू, इकडे वळा. दिलं नाही, इकडे आश्रमात घेऊन गेले. ते आश्रमामध्ये गेले, चांगलं असं शिक्षण दिलं आश्रमामध्ये कोणतं शिक्षण भेटणार आहे, हे भेटून काय झालं. त्याला ते लग्न विवाह करायचे होते, ते विसरून गेले, त्याने एकाने विवाह केला नाही. सृष्टी वाढीनच कशी, सृष्टी वाढलीच नाही. मग दक्षाला असं वाटलं होतं का बा आपली मुलं गेले आता, पूर्ण दिशेनं गेले बा आता पूर्ण, आणि विस्तार झाला असं. बा दक्ष प्रजापतीला असं वाटलं का विस्तार झाला असं, वाढली असं जनसंख्या. समजा पाहायला गेले तर हे 1000चे 1000ही तिकडून येऊन राहिले. कोणते परिधान, असे भगवे कपडे घालून भगवे कपडे घालून आले, आणि पाहिलं तर हे कवण्या वेशामध्ये. तर त्या दक्षानं एकच केलं, हे कोण, हे काय, नारदानच केली होती हे कला. हे ना मग त्याच्यातले 2 जण जे पोरं होते मोठे, त्यांनी सांगितलं पिताश्री हे जे आता आम्ही आलो आमच्या जीवाचा उद्धार. अरे हे मूर्ख, तुम्हाला उद्धारासाठी नाही, तुम्हाला विस्तार करण्यासाठी पाठवलाय. हे काय केलं तुम्ही, हे कोण सांगितलं. नाही आम्हाला आमचे काकाजी घेतले होते नारद मुनी, आणि त्याची तळपायातली मस्तकात गेली. मग हा नारद आहे का, एकदा हा माझ्या अगोदर आला,
माझ्यापेक्षा लहान असून आणि इथेही तुम्हाला चिवत्या बनवलं ते ना, असं झालं. मग त्याचा राग आला त्याच्या. मग या पोरीला मारासाठी यायचा विध्वंस करायसाठी तर आई म्हणते अरे यांना मारू नका तुम्ही. मग आईच्या म्हटल्यानं मग मारू नयेत. मग कसं तर मग आणि पोरही समजा म्हणाते का पोरही साधारण थोडी होती काही. मग त्यांनी समजा क्षेत्राचं ते म्हणे वडिलांच्या अंगावर हात उचलायचा नाही. मग त्यांचं ते साम्य घडून आणलं आणि त्यांना त्या पद्धतीनं सांगितल्यानंतर त्यांचा जो विस्तार होता ते हे केल्यानंतर तो विस्तार वाढणारच नाही, लग्न केलंच नाही. पण नारदाला मग नारदाची फजिती झाली. नारदाला बोलवलं हे नारदा चली हे आला झाला. मग तू काय केलं म्हणे, माझ्या मुलांना तू संन्यासी बनवलं म्हणे. संन्यासी बनवलं मी पाठवलं कशासाठी होतं, तू संन्यासी बनवलं. जा म्हणे मी तुला श्राप देतो म्हणे. याला श्राप आहे का तू पूर्ण विश्व भ्रमण करशील, त्रैलोक्यामध्ये फिरशील म्हणे, पण तू 2 घडीच्या वरती थांबणार नाही. जिथं 2 घडीच्या वर थांबशील तिथं त्या देहाचे त्या शिराचे तुकडे तुकडे होतील म्हणे. म्हणून नारद कुठेही 2 घडीच्या वर थांबत नाही. त्याला श्राप आहे. कोणाचा? दक्षाचा. अशा प्रकारे इथपर्यंत ती कथा आलेली आहे. आणि नंतर काय झालं, ऋषभदेवाला समजा तो ऋषभदेव होता ते इंद्रानं आपली त्याला मुलगी दिलेली आहे जयंती नावाची, नाही का. मग हिला त्याच्यापासून 100 पुत्र जन्माले आले. 100 पुत्रापैकी 90 साधारण होते आणि त्यापैकी 9 थोडे त्याच्यापेक्षा साधारण होते आणि 1 पुत्र त्याच्यापासून जो झाला तर तो असाधारण होता. त्याचं नाव होतं भरत. आणि भरत असा होता का पूर्ण ऋषभदेव तर होता, पण ऋषभदेवानं काय केलं, आपलं म्हणजे सर्व जो राजपाट आहे सर्व देऊन दिलं. कोणाला? भरताला देऊन दिलं. कारण त्याच्यामध्ये लायक फक्त तोच होता भरत, बाकीचे लायक नव्हते. तर म्हणून हे जे राज्य आहे त्या भरताला देऊन दिलं आणि आपला परलोक सुधारण्यासाठी कुठे निघून गेले, वनात निघून गेले. कुठे निघून गेले? कोणता म्हणजे त्या वनामध्ये ते वानप्रस्थाश्रमाला गेले. वानप्रस्थाश्रम तेव्हा तर प्रत्येक वेळेस वानप्रस्थाश्रमाला जात होते. आता का नाही जात? आता का बरं जात नाही? तर आता म्हणजे नुसतं आता तेव्हा एवढं मोठं समुद्र ओलांकित राज्य होते त्यांच्याकडे, पण तरी 50 वर्ष झाल्यानंतर ते निघून जात होते, नाही का. पण आता आपण आता म्हणावं नाही, पण आता काय जाऊ दे. आता गोपाल कृष्ण भगवान की माझ्या भागवतामध्ये आता त्याच वयाचे लोक आहेत, तर मी काय म्हणू. आता ते आहेत आणि एक उठून गेलं तर मी कोणाला सांगू. नाही का. हो असं आहे ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा पद्धतीनं काय झालं माहित आहे का, वानप्रस्थाश्रमामध्ये जाणं म्हणजे काय माहित आहे का, तिथून जेव्हा आपली निवृत्ती जे होते ना, सोबत काहीच न्याय लागत नाही. सोबत काहीच न्याय लागत नाही. कपडा तर नाही न्याय लागत. एक तुम्हाला जावं लागते तिकडे, जेवायचं नाही, खायचं नाही, काहीच नाही, आगाले कपडे नाही. जेवढं जसा समजा म्हणायचे एक लंगोट आणि फक्त आकार उपरणं असं घेतले का चालले. त्याच्यानंतर कोणताच कपडा तुम्हाला नेता येणार नाही, काहीच नेता येणार नाही. गेल्यानंतर काय माहित आहे का, वानप्रस्थाश्रमाचे नियम खूप कठीण आहे आणि ते नाही आपल्याच्यानं होत. म्हणून लोक जात नाहीत. याचं सोडा, पण तोपर्यंत माणूस वाचतच नाही. आता कुठं वाचते जी, नाही का. आता जर जाता अटॅक येऊन मरतेच होत. झालं तर दूरच राहिलं त्याचं, नाही का. आता नाही, आता जमतच नाही. ते त्या काळामध्येच भरपूर आयुष्य होतं, नाही का. तर अशा प्रकारे मग गेले. मग ऋषभदेवानं काय केलं, आता त्याचं काय राहिलं आता ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे काय झालं माहित आहे का, त्यांना गेल्यानंतर मग हे भारत जो होता समजा भारताकडे सर्व आलं. भरत राजानं एवढं काही समजा जबरदस्त राजकारण केलं. तोही समुद्र ओलांकित आणि योद्धा होता, नाही का. आणि त्यांना असं वाटलं जे वडिलांनी केलं ते आता आपण केलं. तो नियम होत होता भगवंताच्या भगवत भक्तीसाठी. त्यावेळेस ते सोडून जात होते पूर्ण. तशी भक्ती होत नव्हती, नाही का. कारण ती भक्ती तशी होत नव्हती म्हटलं म्हणजे कसं, तुम्हाला यातलं मी फोड करून सांगतो, तुमच्या लक्षात येईल. त्यावेळीच्या भक्तीमध्ये आणि आताच्या भक्तीमध्ये एवढा मोठा फरक आहे. तेव्हाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं सत्ययुगामध्ये. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये 10,000 राहिलं, 1 शून्य गेलं. त्याच्यानंतर
त्रेतायुगामध्ये 1 शून्य गेलं, आपल्या द्वापार युगामध्ये 1 शून्य गेलं, 1000 राहिलं. आणि नंतर 1 शून्य उडवलं तर कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. मग कलियुगामध्ये 100 शतवर्षाची गणना नाही का? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्री काय, शत म्हणजे 100, गणिले ते अर्धरात्र काय, अर्धरात्रीनं खाल्लं नाही का? मध्य बालत्व पीडा रोग क्षय मधामध्ये आले, बालत्व आलं, बालपण गेलं 15-20 वर्षाचं नाही का? नाही का? पीडा आले, त्याच्यामध्ये रोग आले, क्षय आले, असं आलं. तर भजनाशी उरले ते पाय का? भजनासाठी काय? भजनासाठी काही नाही. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप परिस्थिती निर्माण होईल, कठीण होईल, म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भीती. कलियुगामध्ये सर्वात सोपी करून दिलेली भक्ती म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन. काय तेव्हाचा काळ काय होता? 1000 वर्ष आयुष्य होतं द्वापार युगामध्ये, तर काय भक्तीला भरपूर वेळ होती. आता वेळ नाही, म्हणून लवकर आता जेट विमानाचं युग आहे. बटन दाबल्याबरोबर अमेरिका, बटन दाबल्याबरोबर अमेरिका, असं हे जेट युग आहे. तर म्हणून या युगामध्ये कीर्तन केल्यानं आपल्याला भगवत प्राप्ती होते. तर त्यावेळेस होत नव्हती, नुसतं जप केल्यानं होत नव्हती, तर त्यांना त्यावेळेस तपाचा कालावधी होता. तप करायला लागेल. वाल्या कोळ्यानं काय केलं? तप केलं ना, वाळून चढलं होतं त्याच्या याच्यावर. तो वाल्याचा वाल्मिकी ऋषी तसा झाला का? त्यानं किती 10,000 वर्ष तप केलं का? मग त्या आता आपल्याला वय कमी असल्यामुळं, आपलं आयुष्य कमी आहे, त्याच्यामुळं आपल्याला कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगात कीर्तनाला महत्व दिलेलं आहे, म्हणून सतत नामजप करायचा. मग कलियुगामध्ये कीर्तन करीत असताना गुरु केला तरच कलियुगामध्ये कीर्तनाला महत्व आहे. जर गुरु जर केला नसेल तर तुम्ही कितीही मंडुके वटवटत असे द्या, किती काही जरी बोमलले, त्याला अर्थ नाही. नाही का? प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचू नये. प्रेम जर नसेल तर समजा मला तर भजन करण्यात काही अर्थ नाही, नाक नसेल तर मोती वहिन्यात अर्थ नाही, आणि जर कथेचा अर्थ लागत नसेल तर कथा वाचण्यात काही अर्थ नाही. मी काल बोलून गेलो हे शब्द नाही का? तर म्हणून आता आपल्याला ते मुखातून लवकरात लवकर हे करण्यासाठी, त्याचा पावर वाढण्यासाठी नाही का, पावर वाढण्यासाठी जसं आपल्याला एखादं हे लावलं लागते. आता आपले मोटर लावली आपण, कशामध्ये? बोरिंग मध्ये मोटर लावली. मोटर लावल्यानंतर इकडे जे त्याचं ते हे असते काय, बटन दाबाचं नाही काय, पाणी सुरुवात करायची मग, तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटर असते ना. हो काय कॅपॅसिटर असते ना. तुम्ही कॅपॅसिटर ह्या पंखा चालून राहिला, काय चार चालून राहिला, काय ह्या कॅपॅसिटर काय आहे? फिरत मग सांगा म्हणे, फिरतच नाही. ते तसं कॅपॅसिटर पाहिजे. म्हणजे ह्या गुरु म्हणजे कॅपॅसिटर आहे, त्या गुरु शिवाय ते फिरू शकत नाही, असं आहे. तर असं ती भक्ती याच्यामध्ये दिलेली आहे, अशा प्रकारची ती भक्ती दिलेली आहे. तर म्हणून हे भरत राजाला ज्यावेळेस प्रधान केलं पूर्ण, तर भरत राजाची आता काय करण्याची ही आली स्थिती. 50 वर्ष झाले किंवा त्याची जी वर्ष झाली असेल, समजा त्याच्या आयुष्याचा 3रा हिस्सा जो असते, त्यावेळेस 1000 वर्षाचा जरी असं तर 750 वर्ष झाल्यानंतर जाच बा आपण, तर असं त्यांचं ठरलं. तर ते निघून गेले. कशासाठी? मुळी याच्यासाठी गेले का? कायसाठी गेले? वनामध्ये कायसाठी गेले? हा, तपश्चर्या कोणाची? परमेश्वराची, भगवंताची, भगवान महाविष्णूजीची. कोणाची? भगवान महाविष्णूची पूजा म्हणजे हे साधना करण्यासाठी ती वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर झालं काय नेमकं? मग आपले नित्य नियमानं आपला चालू होता. चालू असताना काय झालं? आंघोळीला नदीवर गेले असता, आंघोळीला नदीवर गेल्यानंतर एक वाघ हरणीच्या माग लागला. तो हरणीच्या माग लागला. ती हरणी काय होती? गरोदर होती. धावता 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 काय झालं? तिचा गर्भ तिच्याच्यानं समजा धावणं झालं नाही, तिचा गर्भ कुठं पडला? पाण्यामध्ये पडला, नदीमध्ये वाहत चालला. तर तिथं आंघोळ कोण करून राहिलं होतं? भरत राजा. आता भरत राजा आंघोळ, पण काय संताचं किंवा संताचं हृदय असते माहिती आहे कसं? एखादा जीव जर समजा म्हणा पाण्यात पडून आहे, तो जीव जर समजा आपल्याला वाचवायचा असेल तर त्याला काय करायला पाहिजे? वाचवायचे प्रयत्न करते संत. नाथ महाराज काय करत होते माहिती आहे का? आंघोळीला गेले. आंघोळीला गेल्यानंतर नदीमध्ये विंचू पडला होता, नदीमध्ये विंचू पडला होता. आता नाथ महाराज काय करून राहिले? ते विंचूला वाचवायचे प्रयत्न, कारण
बुळत बुळत हे डोळा न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे नाही का. जळत हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे. आता तो जर जीव वाहत चालला आहे तर त्या जीवाला वाचवावं हे त्या पुरुषाचं कर्तव्य आहे. मग ते काय करत त्या भिंतवाले काळाले जात तर तो भिंत काय करे टंक मारे पुन्हा तो टाकून देत खाली. पुन्हा आणखी हाताने तो वाहत चालला का आणखी पकडत आणखी डंका. असं किती वेळा झालं? 5-6 वेळा झालं. 5-6 वेळा त्यानं टंक मारला. कोणाले? नारदाले. आणि खाली एक जण आंघोळ करून राहिला होता. नाथ महाराज आले म्हणजे नाथ महाराज आपण काही डोक्या गिक्षावर पडले का? तो विंचू आहे ना. नाथ महाराजांनी सुंदर उत्तर दिलं. अरे मला कळते ना तो विंचू आहे तर मला कळते ना. कळतंय मला तो विंचू आहे तर मग तरी हा. अरे आमचं हृदय असं आहे कोण जर वाहत जात असेल जीव जर वाहत असेल तर आमचं कळवळते मन देगाच्या कल्याणा संतच्या विभूती देह कष्टवती फरक आहे. आम्ही त्याला काय करतो काढण्याचा प्रयत्न करतो पण तो मागत आहे ना टंक. तो त्याचा स्वभाव आहे. तो काय आहे त्याचा स्वभाव आहे त्याचा. परंतु आमचा स्वभाव आमचा गुणधर्म आहे त्याला वाचवण्याचा नाही का. त्याला वाचवण्याचा आमचा गुणधर्म आहे. तर म्हणून त्याला किती मारले तरी आपला गुणधर्म हे काय त्याला वाचवायचं असा. तर मग त्यांनी काय केलं तसं एक ते हरणाचं पाळस त्या नदीमध्ये पडल्यानंतर हे त्यांच्या डोळ्यानं पावल्या गेलं नाही म्हणून भरताना ते काय केलं माहित आहे काय ते घेतलं आणि पकडून आपल्या कुटियामध्ये त्याला पासपूस केलं बरोबर. आणि त्याला आता भूक लागली समोर झाडाचे कवळे पानं नाही का शेंड्यावरची ते खाऊ घातली त्याला नाही का. ते खाल्ले. मग ते थोडंसं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं मोठं होत गेलं. मग चांगलं खेळायला लागलं. खेळायला लागल्यानंतर भरपूर वर्ष म्हणजे काही वर्षामागून वर्ष गेले. चांगलं बाळ झालं ते मस्त हरण झाली ते. आणि त्याच्या मांडीवर बसायची. त्याला हा गुजी राहायचा असा मांडीवर बसायचा नाही का. त्याच्या पाठीवर हात फिरायचा त्यालाही बरं वाटायचं. असं करता करता त्याच्या लढेमध्ये लागला तो. आता एक दिवस काय झाला तिकडून कळप आला. कशाचा? मी डुकराचा नाही म्हणत हरणाचा. हरणाचा कळप आला तिकडून. आणि त्या हरणाच्या कळपामध्ये झालं काय नेमकं हे तिथं गेलं उड्या मारत 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 त्या कळपामध्ये धसलं. कळपामध्ये धसल्यानंतर त्या कळपासोबत पळून गेलं. शेवटी ते काय जनावर आहे नाही का. पळून गेल्यानंतर राजानं इतरत्र किती शोध केला परंतु त्याला ते हरण काही दिसलं नाही. मग त्यानं जी भक्तीसाठी गेला होता विष्णूजीच्या नाही का. ते विष्णूजीच्या भक्तीसाठी ती भक्ती विसरत गेला ते शून्यावर आली. फक्त त्याच्या मनामध्ये एकच ध्यास होता माझं हरणाचं पाळस कुठं दिसत. माझं हरणाचं पाळस कुठं दिसत. इकडे पाय तिकडे पाय सगळ्या वनामध्ये फिरे पण त्याला त्याचं पाळस काही दिसलं नाही. मग त्या राजाच्या मनामधून भगवंताची जी वृत्ती होती ती नष्ट झाली आणि ती प्रवृत्ती निर्माण झाली. ती आहे त्या जनावराची प्रवृत्ती. पण त्याची प्रवृत्ती निर्माण झाली जनावराची. मग अंतकडे काय झालं माहित आहे का नाही का. मग ज्या वेळेस त्याचा अंतकाळ आला नाही का शेवटचा अंतकाळ आल्यानंतर मग भरत राजा मरण पावला नाही का. भरत राजा मरण पावल्यानंतर जन्म घेणे लागे. त्याची वासना कशामध्ये होती? हरणाच्या पाळसामध्ये. भगवंतामध्ये राहिली होती का नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. मग जन्म हा वासनेच्या संगे घ्यावा लागते माणसाला. जैशी ज्याची वासना तैशी पूर्वी नारायणा. जशी ज्याची वासना असेल ना मरण्याच्या वेळेस त्याने भगवंत तीच निर्माण करून देते नाही का. मग याची कशामध्ये होती? हरणाच्या पाळसामध्ये होती. तर या भरत राजाला 3 जन्म घ्यावे लागले. किती? 3 जन्म. एक भरत राजाचा जन्म. दुसरा जन्म कोणाचा? ब्राह्मणाचा जन्म झाला. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. आणि तिसरा जन्म झाला जळ भरताचा. तिसरा जन्म झाला जळ भरताचा जन्म झाला. असे करून त्याला 3 जन्म घ्यावे लागले. आणि जळ भरताचा जन्म झाल्यानंतर हा रहुगुणाची ज्यावेळेस तिकडून पालखी चालली होती त्या पालखीमध्ये राजा बसून होता रहुगुण. आणि इतरत्र जे बाकीचे जे लोक होते जात होते समजा मुलाचे त्याच्यासोबत त्या पालखीमध्ये एक जण बिमार पडला होता त्या पालखीने असताना.
आणि पालखीला असताना बिमार पडल्यामुळे काय झालं माहित आहे का, तर मग आता कोणीच नाही तिथं, तर हा बसून होता तिथं, हा तत्वज्ञानी होता, हा तत्वज्ञानी होता. कारण जेवढं भरत होता ना, हा याची वृत्ती, कारण मनुष्य मरतो ना, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, मनुष्य जेव्हा मरतो ना, इथून जातो ना, त्यावेळेस त्याचं काय काय सोबत जाते तुम्हाला सांगतो मी. काय काय सोबत जाते, आपलं कमावलेलं धन सोबत येते, नाही का, नाही का, हा संसार लेकरं बाय आपल्या सोबतच येतात, हो, घर येते नाही का, सोबत. हे घर येते, घर येते आपल्या सोबत, हो, हे बांधून देते ना. आता जे काही येत असेल ते आपल्या डोक्याने बांधून येते, येते का, येते का. मग आता तुम्ही म्हणता येत नाही, तुम्ही हे एवढं करताच काय नाही बाबा, तरी पाहिजेच. नाही नाही, माझा प्रश्न आहे तुम्हाला, का तुमच्या सोबत काय येते. कमळीचा कडजोळा नाहीये तर हे काय, पण काही वस्तू येतात. मी सांगितलं होतं तुम्हाला, का तुमच्या सोबत येते, येते कसं येते, तुमच्याजवळ आता भरपूर पैसे आहे, तुम्हाला माणसाने एका दिवशी लागते पैसे, एका दिवशी किती लागते, किती पैसे खातो, किती पैशाचं खाऊ आपण. मोठे लोकांचं सोडून द्या, आपण साधारण लोक, मोठे लोक ते समजा 10-10 हजाराचं खातात, ते काय खातात विचारे ते समजत नाही मला. आता एखादा मंत्री जर गेला हॉटेलामध्ये तर तो 10 हजाराच्या कमी नसतो, तो काय सोनं खात अमृत असते का काय असते मला मी पाहिलं नाही, पण खातात ते. आपल्यासाठी किती खाणारा असो, पण 50 रुपयाच्या वर खात नाही एक मनुष्य. एवढी मोठी त्याची प्राप्ती, एका दिवसात 1 लाख पगार राहत त्याचा, फक्त 50 रुपयाचं खातं, मग एवढं कायसाठी करतो. मग आता एका मालकानं त्याने विचारलं, का हो तुम्ही 1 लाख रुपये पगार आहे तुम्हाला, एका दिवसाने तुम्ही 1 लाख कमावता, मग आता तुम्ही सोबत कोणाकोणाला घेऊन जा, म्हणजे किती नेसाने घेतल्या म्हणे सोबत. मग आता मी सांगतो म्हणे तुम्हाला, याच्यामध्ये जेवढी तुमची नोकर आहेत म्हणे ते एकाने विचारा म्हणे तुम्ही, का याच्यातली जे कमावलेले पैसे आहे मी, जो कोणी माझ्यासोबत हे घेऊन जाईल, मग घेऊन दाखवून तिथं सांग त्याला मी इनाम देईल, अशा प्रकारे त्याने ठरवलं. मग कोणीच नाही आलं सोबत, कोण येणार आहे तिथं, खरंच कोण घेऊन जाते का, एक होता त्याच्यामध्ये. हो म्हणे शेठजी, मी तुमचे पैसे नेऊन दाखवतो म्हणे तिथं जा तुमच्या सोबत. कसे, वा 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 वा, सापडला कसा, हा कसे नेऊन देतो. हा आता तुम्ही सांगा म्हणे, तुम्ही अमेरिकेला गेला, अमेरिकेला गेल्यानंतर भारताचा पैसा चालते का तिथं सांग, चालते का पैसा भारताचा. मग तिथं काय करावं लागल, करन्सी चेंज करायला लागल, कन्वर्ट करायला लागल तुम्हाला. त्या करन्सी मध्ये तुमचे पैसे कन्वर्ट करायला लागल, त्या बँकेमध्ये जाऊन, तिथल्या जागतिक बँकेमध्ये, नाही का, करन्सी चेंज करायला लागते. मग तुम्हाला हरेक वस्तू अमेरिकेतली भेटल, या पैशाला भेटेल का, या पैशाला तर कागद म्हणून फाडून टाकतील लोक तिथं जा, नाही का. तर तिथं करन्सी चेंज. आता तुम्ही कॅनडाला गेले, नाही का, तिथला डॉलर आहे समजा मनाचा, आता कॅनडाला गेले, जपानला गेले, तिथला ये नाही समजा मनाचा, तिथं सा करन्सी चेंज करायला लागल. तर तो काय म्हणते त्याला, त्या मालकाने, आता तुमच्याजवळ एवढी जे धन आहे ना म्हणे, या धनातली तुम्हाला चेंज करून घ्यायचं असेल तर याच्यातला काही वाटा म्हणे तुम्ही दान धर्माला द्या म्हणे, यातला जेवढा आहे तुम्ही यातला दान धर्म करा म्हणे. आणि हेच म्हणे जे केलेलं आहे, जसं म्हणे तिथं कसं येते म्हणे, जशी ही काही करन्सी तुम्ही चेंज केली तसं ही करन्सी काही चेंज करा म्हणे, हे तुमच्या सोबत येणार आहे म्हणे. ते योग्य वाटलं नाही का. इतरत्र आपल्या सोबत काही येत नाही, पण काही वस्तू येतात, हे असं दान धर्म केल्याचे ते येते सोबत. आणि काही आपले त्याला प्रमाण आहे, माया मरी न मन मरा, माया मरी न मन मरा, मरमर गया शरीर, आशा तृष्णा नाही मरी, गए दास कबीर. कबीर महाराजने सांगितलं, मायाही मरते, माया मरी न मन मरा, माया मरत नाही ना मन मरत नाही माणसाचं. मरमर गया शरीर, फक्त शरीर मरते माणसाचं, आशाही नाही मरत ना तृष्णाही नाही मरत, नाही का. ह्या तुमच्या जेव्हा देह टाकून जेव्हा आत्मा निघून जातो ना, त्या आत्म्याच्या सोबत जातात ह्या. आणि हे जे आहे याचा जो आहे हा भरताचा, जड भरताचा, हा जे जड भरता किंवा भरत राजा जेव्हा मेला ना, त्यावेळी त्याच्या सोबत गेल्या, त्याच्यासोबत काय होती, त्याचं काय होतं, कशा वासना जी होती माणसाची, नाही का, जे माया ज्याला म्हणतो आपण, माया म्हणजे वासना, त्याची जी माया म्हणजे ज्याच्यावर प्रेम लढा लागला होता, ती त्याच्यासोबत गेली, नाही का. आणि मग ते तिकडे गेल्यानंतर त्याच्या पुन्हा इच्छा कशामध्ये होती त्याची, पूर्ण ईश्वरी याच्यामध्ये लीन झाला तो.
पण ती त्याची समजा कमी राहिली तर त्या सोबत जातात. ते पुढच्या जन्मात त्याने पूर्ण केल्या आणि जेव्हा भारताचा त्याला जन्म भेटून रघुगुणाची भेट झाली. रघुगुणानं मग त्याने सांगितलं तिथं तो आहे ना त्याला बोलावा आणि लावा पालखीला. आता त्याचं काय तेच होतं, पण त्यानं म्हटलं का नाही म्हणत नव्हता. तो गेला आपला आणि पालखीला दुतलं त्यानं. आता पालखीने चालताना त्याची एखादा किडे मकोळे जे दिसत होते त्या किडे मकोळे उडून हा काय करत होता, उडी मारत होता. आणि त्या राजाचं डोकं होतं ना त्या पालखीचं नेण्याचं, ते डोकं त्या वरती लागायचं नाही का. मग तो राजा म्हणत कोण आहे रे उडी मारून राहिलं. तो म्हणजे नाही काम म्हणून तुम्हीच तर सांगितलं तू उड्यात मारून राहिलं कोणतं, तू उड्यात मारते बाबा कोणतं. हो का त्याला सांगितलं, त्याला सांगा म्हणे बरोबर. आता करता करता काळी किळे मागपुढे आले, पाय न पडाव त्याच्यावर मराव नाही. आम्ही तर पायाला चढून दाबून बुजून मारतो आम्ही ते नाही का. त्याची वृत्ती का कशी होती ते काय, एखादा माकुळा जर दिसला ना तर आपण पायात त्याच्यामध्ये तो जीव आहे ना. तुम्हाला असं वाटते का मुंगीचा जीव तुमचा जीव म्हणजे खूप मोठा फरक आहे म्हणून. हत्तीचा जीव असो का तुमचा जीव सारखाच आहे. कारण सारखा जर नसता तर हत्तीचा जीव तुम्हाला एवढा मोठा दिसला असता, तो चालणारा जीव हत्तीचा नाही का. जीव कोणाचा येस तो सारखा आहे, त्याचं मोजमाप सारखं आहे. शरीर मोठं आहे पण त्यातला जीव सारखा आहे. मुंगीचा असो जीव जंतूचा कोणाची असो तो सारखा जीव आहे. त्याच्यामुळं मग हा उड्या मारत चालला तर त्याला म्हणतो रे का म्हणून चालला तुला शासन करत मी. याला ऐकला शिव्या देतो त्याला अजून, पण देता 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 मग त्याला तो भनक लागली त्याच्यावर रघुगुणावर. पण जो तत्वज्ञान पाजलं का नाही आले तो राजा चुपचाप राहिला ना. एवढा तत्वज्ञानी पुरुष हा मला ज्ञान सांगून राहिला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं पालखी खाली ठेवा. पालखी खाली ठेवली बाबा आणि त्याचे चरण पकडले हो त्याचे जोड भरताचे आणि सांगितलं का तुझ्यासारखा महात्मामध्ये भेटणार नाही. त्या राजाचा रघुगुणाचा उद्धार केला यानं आणि तत्वज्ञान त्याला पाजलं. यानं विरक्ती निर्माण झाली याच्यामध्ये आणि त्याचाही उद्धार झाला आणि भरत राजाचाही उद्धार झाला. कारण त्याची वृत्ती कशामध्ये होती, पूर्ण भगवंतामध्ये लीन झाला. जरी मायाच्या पाशामध्ये पडला होता तो जीव परंतु त्यानं त्याचं सांभाळून घेतलं. येतं हेच म्हणायचं आहे मला या दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी का आपण मायाच्या मोहामध्ये पडलेला आहोत तर आपल्याला सुद्धा याच्यातून सांभाळून घ्यावं लागेल. हाच तुम्हाला आजच्या दिवसाला आजच्या क्षणाला माझ्याकडून बोध आहे. आणि इथं झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून इथे सेवेला राम गोपाळ कृष्ण भगवान की जय. भागवत